नमस्कार मित्रांनो, मराठी बस अपडेटमध्ये तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, दिल्लीच्या जंतर मंतरवर 21 आणि 22 जुलैला जे घडलं, ते पाहून लोकशाहीची थट्टा उडाली की काय, असा प्रश्न पडतोय. ऐन पावसाळ्यात हजारो आंदोलक रस्त्यावर उतरले, पोलिसांनी अमानुष लाठीचार्ज केला, पण तुमच्या टीव्हीवरच्या मुख्य प्रवाहातील मीडियाने, मेनस्ट्रीम मीडियाने यावर पूर्णपणे मौन बाळगलं. असं काय घडलं होतं त्या रात्री, त्या दिवशी? आंदोलकांवर लाठ्या का चालवल्या गेल्या आणि या आंदोलनात सत्ताधारी पक्षांच्या गुंडांचा प्रवेश कसा झाला? संपूर्ण धक्कादायक टाइमलाईन आज आपण या व्हिडिओत पाहणार आहोत. यामध्ये सकाळची सुरुवात पूर्ण मोर्चा शांततेत सुरू झाला. 21 जुलैच्या सकाळी 10 वाजता कॉक्रोच जनता पार्टीचे हजारो कार्यकर्ते आणि सामान्य नागरिक आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी जंतर मंतरवर एकत्र जमले. घोषणाबाजी सुरू झाली. सुरुवातीला आंदोलन पूर्णपणे शांततेत आणि लोकशाही मार्गाने सुरू होते. दुपारची परिस्थिती सांगतो. पोलिसांचं अपयश. दुपारपर्यंत आंदोलकांची एवढी गर्दी वाढली की दिल्ली पोलिसांचे नियोजन पूर्णपणे कोलमडले. बॅरिकेड्स कमी पडू लागले. त्यातच काही संशयास्पद व्यक्ती ज्यांना आंदोलकांनी भाजपाचे गुंड म्हणून ओळखले, त्यांनी गर्दीत घुसून मुद्दाम गोंधळ घालण्यास आणि चिथावणीपर वक्तव्य करण्यास सुरुवात केली, जेणेकरून आंदोलनाला हिंसक वळण लागले. संध्याकाळची वेळ सुमारे 5 वाजता परिस्थिती हाताबाहेर गेली. पोलिसांनी आंदोलकांना पांगवण्यासाठी बाणाचा मारा केला आणि त्यानंतर अचानक अमानुष लाठीचार्ज सुरू केला. यामध्ये अनेक अनेक तरुण, महिला आणि वृद्ध आंदोलक जखमी झाले. पोलिसांनी असा दावा केला की आंदोलकांनी कायदा हातात घेण्याचा प्रयत्न केला, तर आंदोलकांचे म्हणणे होते की शांततापूर्ण आंदोलन चिरडण्यासाठी पोलिसांनी बळाचा वापर केला. यामध्ये डिटेन्शन, रात्री 9 वाजेपर्यंत जंतर मंतरवरून शेकडो प्रमुख नेते आणि कार्यकर्त्यांची धरपकड करून त्यांना वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात डांबण्यात आलं. रात्री उशिरापर्यंत जंतर मंतरवर तणावाचे वातावरण होते. आता सर्वात मोठा प्रश्न, हा एवढा मोठा प्रोटेस्ट तुमच्या टीव्ही स्क्रीनवर का दिसला नाही? कारण आजकालचा मेनस्ट्रीम मीडिया जनतेच्या मुद्द्यांपेक्षा सरकारच्या प्रतिमेची काळजी जास्त करतो. आंदोलकांचा आवाज दाबण्यासाठी आणि दिल्लीतील कायदा सुव्यवस्थेचे झेंडवडे लपवण्यासाठी टीव्ही चॅनलनी या बातमीला ब्लॅकआउट केलं. पण सोशल मीडिया आणि स्वतंत्र पत्रकारांनी हा सगळा थरार कॅमेऱ्यात कैद केला. यामध्ये विरोधकांचे सवाल, सरकार चर्चेला तयार का नाही? 2 दिवस एवढं मोठं आंदोलन होऊनही भाजप सरकार किंवा त्यांचे कोणतेही मंत्री आंदोलकांशी चर्चा करायला तयार नाहीत. नेहमीप्रमाणे अहंकार आणि आंदोलकांकडे दुर्लक्ष करण्याचे धोरण सरकारने अवलंबले आहे. या घटनेनंतर विरोधी पक्षांनी सरकारला धारेवर धरले आहे. दिल्लीच्या सुरक्षिततेचा दावा करणारे सरकारच्या हक्कासाठी लढणाऱ्या नागरिकांवर लाठ्या कशा चालवू शकतात, असा सवाल विरोधकांनी संसदेत आणि सोशल मीडियावर केला. दुसऱ्या दिवशी काय घडलं तर पहिल्या दिवशी झालेल्या लाठीचार्ज 22 जुलैला आंदोलक ताकदीने जंतर मंतरवर पोहोचले. आजूबाजूच्या राज्यातून येणारे रस्ते पोलिसांनी ब्लॉक केले होते, तरीही हजारो लोक दिल्लीत प्रवेश करू शकले. दुसऱ्या दिवशीही पोलिसांनी आंदोलकांना मुख्य भागात येण्यापासून रोखलं. ठिकठिकाणी चकमकी झाल्या आणि पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणावर कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आलं. आंदोलन अजूनही धुमसत आहे. आता मित्रांनो, जेव्हा देशातील जनता आपल्या हक्कासाठी रस्त्यावर उतरते आणि त्यावर लाठ्या चालवल्या जातात, तेव्हा ती लोकशाही जिवंत आहे असं म्हणता येईल का? संपूर्ण प्रकरणावर तुमचं काय मत आहे? पोलिसांनी केलेला लाठीचार्ज योग्य होता का? मला खाली कमेंट करून नक्की सांगा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा, जेणेकरून मीडियाने लपवलेली सत्य माहिती लोकांपर्यंत पोहोचेल. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.